हाही मी या निमित्तानं मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांग। मागे आमची सत्ता होती, आम्ही जाहीर केलं एकही आरक्षण रद्द करणार नाही, आम्ही कुठलंही आरक्षण या डीपी मधलं थोरासाहेब रद्द केलं नाही। आमची सत्ता असताना सगळे आरक्षण कायम ठेवली, ही भूमिका मला या निमित्तानं आपल्याला सांगायची आहे। आणि मग हे जे जे घटक असतील त्या सगळ्या घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न उद्याच्या भविष्य काळात असणार आहे। माझ्या रिक्षा बांधवांना देखील विनंती आहे की आज महाराष्ट्रामध्ये रिक्षा बांधवांसाठी महामंडळ झालं म्हणून हे भाजप शिवसेनावाले सांगतात, काय झालं त्या महामंडळाचं, कुठल्या गोष्टीत त्या मंडळींनी या ठिकाणी न्याय दिला ह्याचाही विचार करणं गरजेचं आहे। 12 जाती धर्माची महामंडळ या ठिकाणी 100 महामंडळ महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी केली, कुठल्याही महामंडळाचा फायदा सामान्य माणसाला झाला नाही। उद्याच्या भविष्यकाळात रिक्षावाल्यांना देखील भाडं मिळण्याच्या दृष्टीनं हा जो ऍप तयार करणार आहे विचारू आपण, त्यात रिक्षावाल्यांना देखील येणार आहे। जसं ओला उबेरचा ऍप आहे की कुठेही रिक्षा गाडी भाड्यानं पाहिजे असेल तर ऍपवर त्या ठिकाणी टिक केलं तर ओला उबेर येते, परंतु ते ओला उबेरवाले रिक्षा त्या गाडीवाल्याकडनं कमिशन घेतात। आम्ही ऍप असा करणार आहे की रिक्षावाल्याकडनं 1ही रुपयाचं कमिशन असणार नाही, परंतु त्याला ग्राहक मिळवून देण्याचं काम आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत।